हल्ली राजकारणी मंडळ एकमेकांवर टीका करताना नको ती भाषा वापरतात। राजकीय संस्कृती जणू या नेत्यांनी खुंटीलाच टांगून ठेवली आहे। तसाच काहीसा प्रकार आणखीन दोन नेत्यांमध्ये घडला। इम्तियाज जलील यांची सरकारबाबत बोलताना जीभ घसरता थांबली। त्यावर संजय शिरसाट यांनी शेलक्या भाषेत त्यांना उत्तर दिलंय। पाहुयात याचा आढावा घेणारा लोकशाही मराठीचा हा खास रिपोर्ट। मैदानात खड्डे, दोन नेत्यांची खडाखडी, एकमेकांना गाडण्याची भाषा, वातावरण तापलं। जलील आणि शिरसाटांची तू मैं जोरात। छत्रपती संभाजीनगरमधील प्रसिद्ध असलेल्या आमखास मैदानावर खेळाडू सराव करतात। ही जमीन वक्फ बोर्डाची असल्याचं समजतंय। या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभाग वक्फ बोर्ड कार्यालयाचं बांधकाम करण्याच्या तयारीत होते। यावेळी जलील यांनी हे काम थांबवलं। अधिकाऱ्यांना थेट बांधकामासाठी केलेल्या खड्ड्यात काढण्याची धमकी दिली आहे। यावेळेस इम्तियाज जलील यांची जीभ घसरत असतानाच त्यांनी सावरलं। लेकिन ये धांधली के अंदर नंगा करके निकाल डालेंगे हम। आमखास की जमीन के मामले में हम 1 इंच जगह नहीं देने वाले। तुम्हारे पूरे मेंबर्स को बोल डालो। अभी चाहे मीटिंग में आएंगे ना, मीटिंग में से उठा के लेके जाऊंगा उनको सबको। तुमने एफआईआर रजिस्टर करना, अभी सीओ से बात करना। नहीं तो मैं तुम्हारे को उठा के लेके जाके निकला वही खड्डे के अंदर डाल दूंगा जो आमखास के अंदर तुमने खोद के लगाए। सरकारविषयी इम्तियाज जलील यांनी वापरलेले शब्द समजताच मंत्री संजय शिरसाट चांगलेच संतापले। नको त्या भाषेत बोलत असाल तर तुमचीही अवस्था केली जाईल असा इशाराच संजय शिरसाटांनी दिलाय। इम्तियाज जलीलला तर प्रत्येक सांगा आवाज जास्त चढवायचा नाही। देशामध्ये बाकीच्या भाषेमध्ये जर तुम्ही बोलत असाल ना, तुमची सुद्धा व्यवस्था केली जाईल। सरकारबद्दल किंवा इतर बद्दल बोलण्याचा अधिकार सुद्धा नैतिक त्यांना नाहीये। या मैदानामध्ये काही दिवसांपासून खोदकाम सुरू होतं। तिथं अचानक इम्तियाज जलील आपल्या कार्यकर्त्यांसह पोहोचले आणि त्यांनी काम बंद पाडलं। कोणत्याही कार्यालयासाठी मैदानाची 1 इंचही जागा दिली जाणार नाही असा इशारा त्यांनी दिला। जलील यांनी थेट अधिकाऱ्यांना त्या खड्ड्यांमध्ये गाडण्याची धमकी दिलेली आहे आणि त्यासोबतच अधिकाऱ्यांना नागडं करून त्या ठिकाणी घेऊन जाणार अशी धमकी दिलेली आहे। हा वाद आता या ठिकाणी चिघळलेला आहे। मात्र दुसरीकडे वक्फ बोर्डाच्या जमिनीवर तुम्ही बांधकाम करू शकत नाही असं म्हणत जलील या ठिकाणी तीव्र आक्रमक झालेले आहेत। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।